हृदयाचं असं एक अद्भुत असं काम बघतो किंवा जेव्हा जेव्हा ही स्लाईड बघतो किंवा व्हिडिओ बघतो तेव्हा मला नेहमीच आश्चर्यजनक की अस्मित होत असतो की देवाने असा अलौकिक असा पंप बनवला कसा. आजच्या परिसंवादामध्ये आपण हृदयविकाराचा झटका आणि नसांच्या अस्तरांच्या आजारांबाबत प्रामुख्याने बोलणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करताना मी मॅग्नम हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर मनोज चोपडा सर यांना पहिला प्रश्न विचारतो आपल्या वतीने की आमच्या सगळ्यांना तुम्हाला आम्हाला जे हृदय आहे या हृदयाची नेमकी रचना कशी आहे आणि त्याचं कार्य आम्हाला पहिल्यांदा समजून सांगावं. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं दिल दे चो के सनम दिल तो दीवाना है अशी जेव्हा आपण आरोळी देतो तेव्हा हा एक हृदय फक्त स्नायूचा पंप आहे जो आपल्या पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम करतो. ह्या हृदयाचं आकार मुठी एवढा आहे, 350 ग्रॅम त्याचं वजन. तो डाव्या बाजूला आपल्या छातीच्या मध्यभागीवर डाव्या बाजूला कललेला असतो. ज्या पद्धतीने आपलं हृदयाचं स्नायू त्याला आपण इथं जशी रूम आहे तसे त्याला 4 कप्पे डिव्हाइड करता येतील. मध्यभागी एक जर लाईन टाकली, बाहेरचे 2 पॅसेजेस ॲट्रिया, 2 व्हेंट्रिकल्स इथे तुम्ही बघू शकता. त्याला दारं आणि खिडक्या आहेत. या 2 झडपा म्हणजे तुमचे रक्त नियंत्रण करतं कर्णिकेतनं जवनिकेत जायला आणि जवनिकेतनं ते तुमच्या पूर्ण शरीरात खेळवलं जातं. मिनिटाला 70 ठोके, 70 मिली रक्त 5 लिटर मिनटामध्ये जातं आणि त्याचप्रमाणे 1 लाखपेक्षा जास्त ठोके दिवसाला आणि 2.5 दिवसांमध्ये पूर्ण स्विमिंग पूल भरू शकेल इतकं रक्त शरीरात खेळवलं जातं. ह्या 2 महारोहिणीच्या झडपा एवॉटिक वॉल आणि पल्मनरी वॉल, अशुद्ध रक्त उजव्या बाजूकडनं येऊन फुफ्फुसात जातं, तिथून शुद्ध होऊन डाव्या कर्णिकेत येतं आणि तिथून डाव्या जवनिकेतनं आपल्या शरीरामध्ये पूर्ण खेळवलं जातं. असा हा एक अद्भुत पंप ज्याला रक्तपुरवठा करणारी ही उजव्या बाजूची करोनरी आर्टरी, त्याचप्रमाणे डाव्या बाजूला 2 नसा असतात. लेफ्टमेन ती लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग म्हणजे पुढच्या बाजूला रक्तपुरवठा करणारी आणि सरकम्प्लेक्स म्हणजे साईडच्या बाजूला रक्तपुरवठा करणारी नस. ज्या पद्धतीने शरीराला रक्तपुरवठा होतो त्याच पद्धतीने हृदयाचा रक्तपुरवठा पण ह्या करोनरी आर्टरीज करतात आणि त्याच्याच आजारांबद्दल प्रामुख्याने आपण आज इथे बोलणार आहोत. आणि ज्या पद्धतीने आपल्या शरीराला ह्या रूममध्ये लाईट लावण्याकरता इलेक्ट्रिकल करंट्स आहेत जे तुमची हृदयाची गती ठरवतं, तसंच एक पेसमेकर आपल्या हृदयामध्ये उजव्या कर्णिकेत असतं आणि ते तुमच्या हृदयाचं ठोक्याचं नियंत्रण करतं. 60 ते 80 बीट्स नॉर्मली असतात. तुम्हाला ताप आला, तुम्ही चालले खेळले की हृदयाची गती वाढते आणि हे इलेक्ट्रिकल करंट आपल्या हृदयाचं नियंत्रण हे इथं तुम्ही बघतात. पेसमेकर इथे असतो आणि उजव्या आणि डाव्या बाजूच्यामध्ये हा इलेक्ट्रिकल करंटने आपलं हृदयाचं गती नियंत्रित होते. ही अशी हृदयाची रचना जो असा एक अद्भुत पंप आहे. आणि जेव्हा जेव्हा मी हे हृदयाचं असं एक अद्भुत असं काम बघतो किंवा जेव्हा जेव्हा ही स्लाईड बघतो किंवा व्हिडिओ बघतो तेव्हा मला नेहमीच आश्चर्यजनक की अस्मित होत असतो की देवाने असा अलौकिक असा पंप बनवला कसा आणि ह्या अलौकिक पंपाची आपण खरंच चांगल्या पद्धतीने काळजी घेतो का नाही. धन्यवाद सर.